भालचंद्र कोणाला म्हणतात? मग तुम्ही सांगा, तू सांग ना, तू का दिवाळीचा फराळ खायला आलाय का? तू आला कशाला? भालचंद्र हे नाव कोणाचं आहे? नाही, भगवान महादेवाचं नाव आहे. भाल म्हणजे कपाळ, आणि ज्याच्या कपाळावरती चंद्र आहे त्याला भालचंद्र म्हणतात. भाल म्हणजे कपाळ. आणि लग्न कार्यामध्ये मुलगी पाहायला गेले तर जुन्या काळातल्या महिला सांगायच्या, पोरगी कशी काय, रूपवाने कुलवाने धनवाने सिलवाने? नाही म्हणले, कपाळपाटी कशी आहे? ज्या माऊलीची कपाळपाटी उंच असते, रुंद असते, ती भाग्यवान असते. इथे नका पाहू, तुम्ही सगळ्यात भाग्यवान माय. कपाळपाटी रुंद, भाल म्हणजे कपाळ, आणि तुम्ही इतकं उज्ज्वल कपाळ घेऊन आले म्हणून भालगाव मध्ये जन्माला आले. पवित्र कपाळ आहे, उज्ज्वल कपाळ आहे, म्हणून 32 वर्षापासून अखंडित नामचिंतन सुरू आहे. नाहीतर करंटे कपाळ ज्याच्या नाम नाही वाचा. महाराज म्हणतात, एक आहे पवित्र कपाळ जे तुमचं आहे, दुसरं आहे करंट कपाळ. काही करंट्या कपाळाचे असतात, मरून गेले पण देवाचं नाव घेतलं नाही. एक मला म्हणे, महाराज आमच्या घरात 3री पिढी म्हणे. म्हटलं कशाची? समाजकार्याची, दान धर्माची, पंक्तीची, पंढरपूरच्या वारीची. नाही म्हणले महाराज, गेल्या 3 पिढ्यांपासून जर आमच्या घरात कोणी तुळशीची माळ गळ्यात घातली असेल तर मरी माईची शपथ आहे म्हणे. हे तुमचं भाग्य आहे, हे तुमचं पूर्व सुकृत आहे, बहुता सुकृताची तुमची जोडी आहे. म्हणून 32 वर्षापासून विठ्ठल यावडी आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सांगतायत, ऐसा ज्याचा अनुभव कसा विश्वदेव सत्यत्वे. हा अनुभव फक्त संतांना आहे. काय अनुभव आहे? आणि मग त्यांना जो अनुभव आला त्याचा जगाला फायदा काय? देवतया जवळी असे. हा अनुभव ज्यांना आला, देव त्यांच्या जवळ आहे. जसं नका पाहू कोठे करा हरिकथा तेथे अवचिता. देवाला कुठेच पाहायची गरज नाही. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होई मैंने जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. हरि येथे रे, हरि वाचून हरि व्यापक आहे, पण त्या व्यापक असणाऱ्या हरीचा अनुभव ज्यांना आला, देवतया जवळी असे. आणि मग त्यांच्या जवळ देव, आम्हाला फायदा काय? तुम्हाला फायदा असा आहे, पाप नाशे दरुशने. अशा महात्म्याचं जर दर्शन झालं तर पाप जात. झाली पापात दैन्य गेले, आशांचं नुसतं दर्शन झालं. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर भगवंताच्या आठवणीत असेल, समजावं तो पुण्य पुरुष आहे. काही लोकांचा चेहरा पाहिला की माणूस असा प्रसन्न होऊन जातो, किंवा सदाबार कधी पहा हसतच राहतो. काहींचे चेहरे पहा, कधी बी चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत. हे 12 कसे वाजले ते आता गाणं आलं त्याच्यामुळे लोकांना कळालं वाजले की 12. पण हा 12 हा आकडा लय जुना आहे महाराज. जुन्या काळातल्या काही गोष्टीत बघा, तुमच्या ध्यानात येतील. महाराज मातीचं मडकं घेऊन जात होतो आणि एकदम समोरून पोरगा आलं, त्याने धक्का दिला आणि ते मडकं खाली पडलं, आणि त्याचे 12 वाजले म्हणजे काय? फुटले. हे 12 किती आहे? किती म्हणजे 12 हो? 7 आणि 5. ते 7 5 12ची बेरीज पाहू आपण. महाराज शेतात गेलो होतो सकाळीच पाणी भरायला गावाला. बांधावर पाय ठेवला, तितक्यात इतका मोठा काळा शाप भुजंग पाहिला. आपले तर 7 गेले. कोणते 7 जाता 5 राहता? त्या 7तून 5 गेले. 7 5 ते 12. विठ्ठल पाप नाशे दरुशने. त्यांचे काही लक्षण असतील ना महाराज? म्हणले आहे ना, काम क्रोधा नाही चाली,
भूती झाली समता. संतांच्या जवळ काम क्रोध नाही आहे, कामही नसतो, क्रोधही नसतो, आणि ते समतेनं त्या ठिकाणी वागत असतात. त्याचा त्यांना अनुभव जगाला असा आला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, असा या अभंगाचा सरसर अर्थ आहे. आता जय विठ्ठल करायला काही हरकत नाही. मायबाप हे त्या उच्च कोटीच्या महात्म्याची त्या ठिकाणी अवस्था जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. तुकोबारायांच्या अभंगामध्ये गाथ्यामध्ये दोन प्रकार आढळतात. एक विठ्ठल विठ्ठल सायलेंट करून द्या भाऊला. काय सध्या दिवाळी भाऊबीज त्याच्यामुळे त्रासदायक येते. या 4-5 दिवसात बऱ्याच लोकांच्या रेंज जातात, टावरच गायब राहतो ना. विठ्ठल 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 विठ्ठल. अँटिना बऱ्याच लोकांचं प्रेक्षेपण तिथून सुरू होतं. सप्त्याला वर्गणी देऊ का, थांबा अँटिना सांगीन तेव्हाच. माय बाप त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यात दोन तुकोबाराय पाहायला मिळतात. एक भगवत प्राप्तीच्या अगोदरचे जगद्गुरु तुकोबाराय, आणि दोन भगवत प्राप्ती झाल्यानंतरचे जगद्गुरु तुकोबाराय. रामामध्ये दोन राम पाहायला मिळतात. वनवासाला गेले ते राम आणि वनवासाहून परत आले ते राम. वनवासाला जेव्हा प्रभू रामचंद्र गेले तेव्हा फक्त श्रीराम होते, पण वनवास 14 वर्षाचा भोगून जेव्हा घरी आले तेव्हा श्रीरामचंद्र किंवा राजाराम बनलेत. मायबाप जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तुकोबाराय त्याची फार गोड व्याख्या एका ठिकाणी करतात. पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठायेचे, काम क्रोध लोभ निमाले ठाय. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा